महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। प्रायोजक आहेत ऑफकिस स्टुडिओज, म्युझिक अँड रेकॉर्डिंग स्टुडिओ अंबी दुमाला, ऑडिओ ॲडव्हर्टायझिंग, म्युझिक कंपोजिशन, रेकॉर्डिंग, बॅकग्राऊंड म्युझिक, मिक्सिंग अँड मास्टरिंग सर्व्हिसेस आता आपल्या पठार भागात। संपर्क 95 95 65 48 75। श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे वैकुंठ गमनास 375 वर्ष पूर्ती होत असून या पार्श्वभूमीवरती संगमनेर अकोले तालुक्यातील पठार भागातील बोटा गावात 100 गावांच्या सहभागातून तर अथक प्रयत्नातून भव्य दिव्य हरनाम सप्ताह, संगीत गाथा पारायण सोहळा, प्रवचन सोहळा, कीर्तन सोहळा सोमवार दिनांक 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे। या सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी बुधवार दिनांक 25 डिसेंबर रोजी सायंकाळी 6:30 ते 8:30 दरम्यान महाराष्ट्र भूषण हरिभक्त पारायण पांडुरंग महाराज गुले यांचे सुरसाव्य कीर्तनासाठी संगमनेर विधानसभेचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांनी हजेरी लावली आहे। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमनास 375 वर्ष पूर्ती म्हणजे त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सोहळा निमित्त जगद्गुरु श्री संत तुकोबारायांच्या पावन पवित्र पादुकांचे अंबी दुमाला गावचे सरपंच जालंधर गागरे यांच्या वतीने पुण्यभूमी श्री क्षेत्र देहू ते श्री क्षेत्र बोटा या पावनभूमीत हेलिकॉप्टरद्वारे रविवार दिनांक 22 डिसेंबर रोजी दुपारी 12:30 वाजता श्री क्षेत्र देहू गावावरून प्रस्थान केले। पठार भागातील 40 स्वयंभू तीर्थक्षेत्रांवरती आकाशातून पुष्पवृष्टी करत बरोबर 4 वाजता बोटा गावातील सप्ताह ठिकाणी हेलिकॉप्टर उतरले। पवित्र पादुकांचे भव्य दिव्य स्वागत करत हरनाम सप्ताहाला सुरुवात करण्यात आली। या सोहळ्यात महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील दिग्गज महात्मे व संतांचे वंशज यांची कीर्तने आयोजित केली गेली आहे। या सप्ताहात सोहळ्यात 3 एकर क्षेत्रात भव्य दिव्य कीर्तन मंडप तर दिग्गज कीर्तनकार येणार आहेत। कीर्तनासाठी 375 टाळकरी, 12 मृदुंगाचार्य असणार आहेत। 375 तरुण देहू ते बोटा अशी दिव्य ज्योत आणली गेली आहे। 3 एकर क्षेत्रात भोजन मंडप असून दररोज आमटी भाकरीचा महाप्रसाद परिसरातील वेगवेगळ्या 15 गावांच्या वतीने आयोजित केला गेला आहे। या कार्यक्रमास महाराष्ट्रातील कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, गडकरी, टाळकरी, फडकरी, राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा क्षेत्रातील, आरोग्य क्षेत्रातील तर वारकरी संप्रदाय व सर्वपंथीय मान्यवरांची यावेळी उपस्थिती लाभत आहे। या भव्य दिव्य श्री संत तुकोबाराय अमृत महोत्सवी 375 वैकुंठ गमन सोहळा संपन्न होत असताना या हरिनाम सप्ताहात आमदार अमोल खताळ यांनी सहभागी होत सुरसाव्य कीर्तनाचे श्रवण केले। यावेळी त्यांनी सप्ताह कमिटी तसेच गावच्या वतीने सरपंच पांडुरंग शेळके, माजी पंचायत समिती सदस्य संतोष शेळके यांनी आमदार अमोल खताळ यांचा सन्मान केला। या कार्यक्रमात आमदारांनी आमटीची बादली घेऊन वाढपाचे काम करत भक्त भाविकांचे आशीर्वाद घेतलेत। त्यांनी याच ठिकाणी हजारो भक्त भाविकांच्या पंक्तीत बसून आमटी भाकरीचा प्रसाद सेवन देखील केलाय। त्यांनी येथील सर्व भक्त भाविकांची मने जिंकलीत। तर त्यांच्या विजयात वारकरी संप्रदायाचा मोठा वाटा असल्याने यावेळी त्यांनी वारकरी संप्रदायाचे आभार व्यक्त केलेत। यावेळी अमोल खताळ यांचे समवेत मनसेचे किशोर डोके, भाजपाचे शैलेश फटांगरे, शिवसैनिक गुलाबराजे भोसले, महेश शेळके, पूजा सोनवणे, अमित शेळके, खंडू शेळके, बबन शेळके, पप्पू कुरकुटे आदी मान्यवर त्यांच्या समवेत उपस्थित होते। यावेळी आमदार अमोल खताळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले। जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठ गमन सोहळा निमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताहासाठी उपस्थित सर्व भाविक भक्तांनो, सर्वप्रथम आपलं सर्वांचं स्वागत करतो, आभार मानतो। आज मी माझं भाग्य समजल, मला यापूर्वी आमदार झाल्यानंतर एक साकूरच्या सप्त्याला माझे बऱ्यापैकी अजून आभाराचे कार्यक्रम सुद्धा झालेले, परंतु मला माझ्या आईवडिलांची पुण्य म्हणेल मी, जी माझी आई गेल्या कित्येक वर्षापासून वारकरी संप्रदायामध्ये आज प्रत्येक दिंडीला, माझा साखरपुडा ज्या दिवशी होता त्या दिवशी सुद्धा माझी आई दिंडीला गेली होती पण ती परत आली नाही, पायी वारीला गेली होती। म्हणजे
माझ्यावर सुद्धा संस्कार, मी तुमच्यासारखाच एक वारकरी संप्रदाय कुटुंबातील आहे. आज माझं भाग्य आहे की मला तुकोबाराय महाराजांच्या वंशजांचे आशीर्वाद भेटले. त्यांना त्यांच्या वाणीरूपी शब्दातून शेवट काही मिनटं मला ऐकायला भेटले. निश्चित एक प्रसन्न झालो. माझ्या विजयामध्ये आपल्या सर्वांचा, वारकरी संप्रदायाचा खूप मोठा वाटा आहे, हे मी नाकारू शकत नाही. मला उघड सांगायला सुद्धा कधी कमीपणा वाटणार नाही. मी ज्या धर्मात काम करतो, ज्या धर्माचं काम करतो, महाराजांनी सांगितलं, अतिशय उत्कृष्ट नियोजन या सप्त्याचं सुरू आहे. कार्यक्रम सुद्धा खूप छान पद्धतीने सुरू आहे. महाराज, आपल्यावर एक संस्कार आहे, धर्माचं काम करताना गुप्तपणे झालं पाहिजे. तेव्हा तुम्ही निश्चित राहा. उद्या किंवा मी गेल्यानंतर माझे माणसं आपल्याशी संपर्क करतील. धर्माच्या कामासाठी हा तुम्ही निवडलेला तुमचा मुलगा, तुमचा भाऊ कधीच कमी पडणार नाही याची शाश्वती देतो, खात्री देतो. येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला या सप्ताहाचं नियोजन भोर महाराज असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, ग्रामस्थ असतील, बोटा भागातील सर्वांचं सुद्धा अभिनंदन करतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी. महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा.